मी वहिनीला सांगेन. तसं त्याने तिला सोडलं, पण मनात विचार केला की एक दिवस तर हिला घेतल्याशिवाय सोडणार नाही. आणि त्या दिवशी तो घरी एकटा होता आणि ती अचानक आली आणि बोलली, दादा, जास्त त्रास तर नाही ना होणार? तो असत म्हणाला, आधी त्याला आत घेऊन तर बघ. सुरुची जबरदस्त देखणी होती, अंगाने चांगलीच भरलेली आणि तिचं वयही तारुण्याचं होतं. बरीच तरुण मुलं तिच्याजवळ येण्यासाठी धडपड करायचे, पण सुरुची काही कोणाच्या हाती आली नव्हती. पण तिच्याच घरापासून थोड्या अंतरावर राहणारा भरत लग्न झालेला होता. तोही सुरुचीला खूपच मादक नजरेने बघायचा. त्याला त्या परिसरात येऊन 2 महिने झाले होते. सुरुचीने त्याच्या नजरेला बरेचदा ओळखलं होतं, पण ती त्याला काही बोलत नव्हती. पण भरत मात्र तिला पाहायचं काही सोडत नव्हतं. आता भरत सुरुचीच्या घरी ये जा करायचा. काही ना काही कामानिमित्त तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करायचा. तिच्या आईबाबांशी त्याची चांगली मैत्री झाली होती. त्याची पत्नीही तिच्या घरी यायची. तिच्याशी त्याची बऱ्यापैकी ओळख झालेली होती. सुरुची त्याला दादा आणि त्याच्या बायकोला वहिनी म्हणायचे. असंच बरेच दिवस चालत राहिलं आणि एक दिवस असंच भरत आणि त्याची बायको दोघेही सुरुचीकडे आले होते. बराच वेळ दोघांनी गप्पा मारल्या. तिचे आईबाबा त्या दिवशी घरी नव्हते. त्यांच्या गप्पा संपल्यावर त्याची बायको काही कामासाठी घराकडे आली आणि भरत तिथेच थांबला होता. आज त्याच्या मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं. तसं सुरुचीनेही त्याच्या मनातलं ओळखलेलं होतं, पण ती त्याच्या बायको असल्यामुळे त्याला बोलू शकली नव्हती. त्याची बायको घरी गेल्यावर तो आणि सुरुची आता दोघेच घरी होते. भरतला सुरुचीला दोघांनाही क्रिकेट मॅच पाहायला खूपच आवडायची आणि त्या दिवशी नेमकी मॅच चालू होती. ती दोघेही मॅच पाहण्यात दंग होते. भरतने त्याच्या बायकोला गेलेली पाहिली आणि तो हळूच सुरुचीजवळ सरकला आणि तिच्या हाताला धरत म्हणाला, सुरुची, मला तू खूपच आवडतेस. कधी माझ्या मनाला गार करशील बघ ना. आता तुझे आई बाबाही घरी नाहीत आणि माझी बायकोही घरी गेली. आपण दोघेच आहोत. जर तू हो म्हणशील तर आपण दोघेही असं चांगला आनंद घेऊ. हे बोलताच सुरुची त्याला म्हणाली, हे बघ दादा, मी वहिनीला सांगेन. तुला मी बऱ्याच दिवसांपासून पाहते आणि आज तर तू माझा हात धरलास. यापुढे जर माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केलास तर मी वहिनींना नक्कीच सांगेल. मग तुझ्यासोबत जे काय होईल त्यासाठी तयार राहा. तिचं बोलणं ऐकून भरत तिच्या हाताला सोडत दूर झाला आणि सॉरी म्हणाला. यापुढे मी असं काही करणार नाही. प्लीज तुझ्या वहिनीला सांगू नकोस. तो घरी गेला, पण मनात एक विचार होताच. कितीही झालं तरी एक दिवस मी हिला माझ्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवसानंतर भरत सुरुचीजवळ गेला नाही, पण मनात तिचा विचार नेहमीच करायचा. त्या गोष्टीला महिना झाला आणि एक दिवस भरत घरी एकटाच होता. त्याची पत्नी माहेरी गेलेली होती. सायंकाळची वेळ होती. तो नेहमीप्रमाणे TV पाहत बसला होता आणि दार वाजलं. त्याने दार उघडून पाहिलं तर समोर सुरुची उभी होती. त्याच्या मनात आनंद मावत नव्हता. तो तिला एकटक खालून वरपर्यंत पाहत होता. ती पण त्यालाच पाहत होती. तिच्याही मनात आज काहीतरी वेगळंच चालू होतं. त्यामुळे तीही त्याला खूपच मादक नजरेने पाहत उभी होती आणि नेहमीपेक्षा सुरुची खूपच सुंदर दिसत होती. तिने गुलाबी रंगाचा टी-शर्ट आणि ब्लू जीन्स घातलेली होती. मोकळे केस, त्यावर तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. आता ती हळूच म्हणाली, दादा, वहिनी आहे का? त्याने नकार दिला आणि ती लगेच आत आली. त्याला वाटलं
बायको घरी नसल्यावर ही परत जाईल. पण तो समजला काहीतरी हिच्या मनातही सुरू आहे. ती बसली. त्याने तिला पाणी दिलं. ती पाणी पित होती आणि त्यालाच पाहत होती. भरतला काही कळत नव्हतं आणि ती त्याला म्हणाली, दादा, खरंच खूपच त्रास होतो का रे? तो हसत म्हणाला, सुरुची, जोपर्यंत तू त्याला आत घेणार नाही तोपर्यंत कसं कळेल? कुठल्याही गोष्टीला जोपर्यंत प्रॅक्टिकल करत नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टींचा अनुभव येत नाही. आणि जर त्रासही होत असेल तर त्या त्रासानंतर जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. तुला जर हवं असेल तर एकदा तो अनुभव मी तुला देऊ शकतो. तिने लगेच दार बंद केलं आणि म्हणाली, दादा, मलाही तुझ्याकडून तो अनुभव घ्यायचा आहे. असं बोलत ती सरळ त्याच्या बेडमध्ये गेली आणि मोकळी होऊन भरतला तर खूपच आनंद झाला. तोही पटकन मोकळा झाला आणि सुरुचीने त्याला घेतलं. दोघांनी जबरदस्त खेळलं. सुरुवातीला तिला थोडा त्रास झाला, पण त्रासानंतर तिला खूपच आनंद येऊ लागला आणि ती पूर्ण प्रेमाने भरतला साथ देऊ लागली. भरतही तितक्याच प्रेमाने तिच्यासोबत खेळत होता. बराच वेळपर्यंत दोघेही असंच खेळत राहिले. आज भरत खूपच आनंदी होता, कारण त्याला सुरुचीकडून जे हवं होतं ते मिळालं होतं. त्यानेही असा अनुभव त्याच्या बायकोसोबत घेतलेला नव्हता, कारण सुरुचीचं सौंदर्य काही वेगळंच होतं. दोघेही पूर्ण शांत झाले आणि हळूच त्याने तिला विचारलं, सुरुची, तू तर मला तुझ्याजवळही येऊ देणार नव्हती आणि आज स्वतःहून माझ्याजवळ आलीस. ती म्हणाली की मी मागच्या आठवड्यापासूनच माझ्या मनातल्या भावना पूर्ण जाग्या झाल्या. त्या रात्री मी वॉशरूमला जाताना पाहिलं. आई बाबांवर बसून चांगलंच घेत होती. त्यांचं दार थोडं उघडं होतं आणि मी त्यांचं खेळणं पूर्ण पाहिलं. त्यावेळेस मी कसं तरी माझ्या भावना आवरल्या, पण आज ते शक्य झालं नाही. म्हणून मला तुझ्याजवळ यावं लागलं आणि तुझ्याकडून जो आनंद आणि प्रेम मला मिळालं तो खरंच खूप वेगळाच आहे. दोघेही खूपच खुश होते. भरतने तिला पुन्हा आपल्या मिठीत घेतलं आणि तो सुरू झाला. बराच वेळपर्यंत त्यांनी पुन्हा प्रेमाचा अनुभव घेतला आणि तिला विचारलं, सुरुची, खरंच सांग, त्रास झाला का? ती म्हणाली, हो रे दादा, त्रास तर झाला, पण त्यानंतरचा आनंद हा त्या त्रासापुढे काहीच नव्हता. मित्रांनो, त्यानंतर सुरुची आणि भरत दोघेही मिळेल तेव्हा त्या गोष्टीचा आनंद घेत होते. तर कशी वाटली कथा मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कथेला लाईक करा आणि कथा वर्ल्ड मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.